श्रीरामपूरचे काँग्रेसचे काही नेते रिलॅक्स व्हायला गोव्याला। श्रीरामपुरातील काँग्रेसचे काही प्रमुख नेते व कार्यकर्ते रिलॅक्स होण्यासाठी गोव्याला गेल्याचे वृत्त आहे। मात्र ट्रिपला गेलेल्या एका युवा नेत्याशी संपर्क साधला असता त्याने आम्ही दिल्लीला असल्याचे सांगत वेळ मारून नेली। अगोदर लोकसभा, त्यानंतर लागलेली विधानसभा निवडणूक आणि नुकताच झालेल्या नगरपालिकेची निवडणूक या तीनही निवडणुकीत श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगले यश मिळाले। लोकसभेला सेनेचा खासदार निवडून यायला श्रीरामपूरचाच हातभार लागला। त्यानंतर विधानसभेला तर हिंदुत्ववादी मतांच्या विभागणीमुळे काँग्रेसचे उमेदवार असणारे आमदार हेमंत उगले हे निवडून आले व आमदार झाले। नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होऊन काँग्रेसचे करण सिसाने हे नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले। गेल्या 3 निवडणुकींमध्ये काँग्रेस पक्षाने श्रीरामपूरमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला। यामुळे काही कार्यकर्ते व नेते हे सततच्या प्रचार आणि धावपळीमुळे वैतागलेले होते। तेव्हा अनेक दिवसांपासून कुठेतरी बाहेर जाण्याचा त्यांचा प्लॅन होता। तो मुहूर्त अखेर लागला। त्यामुळे काही प्रमुख नेते कार्यकर्ते हे रिलॅक्स होण्यासाठी गोव्याला गेल्याचे सांगण्यात येते। याबाबत भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी काँग्रेसचे हे नेते बाहेर फिरायला गेल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। शहरात नागरिकांना प्यायला स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही, अतिक्रमणधारकांचा जीवनमरणाचा प्रश्न दगदगत असताना यांना रिलॅक्स व्हायची इच्छा होते। यावरूनच श्रीरामपूरबद्दल त्यांची मानसिकता कशी आहे हे दिसून येते, असे 2-3 भाजप नेत्यांनी बोलून दाखवले। कोण कोण गेले याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी तात्या, दादा, भाऊ, आप्पा, बाबा, माऊली गेल्याचे सांगितले। काहींनी ते आउट ऑफ गेले, तर काहींनी ते गोव्याला गेले, तर काहींनी तिसरेच ठिकाण सांगितले। मात्र विश्वसनीय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार हे नेते गोव्यात रिलॅक्स व्हायला गेल्याचे खात्रीलायक समजते। ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा। जय बाबा।